जय श्रीराम, जय गोमाता। आज आस्करवाडी येथील श्री द्वारकाधीश गोरक्षा गोशाळेमध्ये आपण सर्वजण जमलो आहोत। सगळे गोसेवक गोरक्षकच आहेत। आपले लोकेश भाऊ कोंडरे यांचा आज तिथीनुसार वाढदिवस आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांचा संकल्प असतो की तिथीनुसार तो वाढदिवस ते वैयक्तिक स्वरूपातच साजरा करतात। कुठलाही गाजावाजा कोणतंही सेलिब्रेशन न करता गोसेवा हिंदुत्वासाठी काय भरीव असं योगदान देता येईल अशा प्रकारचे उपक्रम ते राबवत असतात। त्या उपक्रमाअंतर्गतच आज आपण या गोशाळेत आलेलो भगवा वेश हाथ में खप्पर भैरव रूप शिव का जप कर जहाँ जहाँ जाऊं नगर डगर लगे वहाँ फिर जोगी मेला शिव का धुना गोरखता पे काल कंटक थर थर कांपे ऊं फट नवनाथ करे मेरी रक्षा चारों युग में साथ की रक्षा। पुरंदर तालुका जसा शौर्याचा आहे तसाच हा गोरक्षणाच्या माध्यमातून भाऊंनी एक पुरंदर तालुक्याला वसा घालून दिलाय की बाबा आम्ही गोरक्षणामध्ये कमी नाहीये। तुम्ही बघू शकताय जवळपास 70 ते 80 गोवंश या ठिकाणी भाऊंनी कत्तलीपासून वाचवलेलं आहे किंवा लोकांना आव्हान हेच करतो की जसं आज लोकेश भाऊचा वाढदिवस आहे, जसं लोकेश भाऊनी माझा वाढदिवस माझी गोसेवा या संकल्पनेतून जे गायींसाठी जे कॅल्शियमसाठी मिठाचे खडे दिले, तसेच लोकांना प्रत्येकाला बाबा उन्हाळ्यासाठी गायींसाठी चारा कमी पडतो। जसेच की बाबा जो कोण दोनशूर व्यक्ती आहे कुणाला जर काय द्यायचं असेल तर आता आपल्याला बाहेर जे गायी आहे दिसतात उघड्यावर त्यांना शेडची गरज आहे। बाहेर इथं चाऱ्याचं गोडवण आहे त्याच्यासाठी शेडची गरज आहे आपल्याला। वरती सुद्धा आपण नवीन की बाबा ज्या आजारी गायी असतील समजा भविष्यात जे वाढणारे गायी त्यांच्यासाठी आपण एक प्रस्तावित तुमचं शेड करणार आहोत। अशी कुणाला जर काही मदत करायची असेल तर माझं आव्हान आहे की आपण मदत करावी। मी सर्व गो भक्तांना नाथ भक्तांना, आता ही नाथांची भूमी आहे, आपण पुरंदर तालुक्यात आहे आणि ज्या गोशाळेत आपण उभे आहेत या ठिकाणी नवनाथांचा संचार आहे। म्हणजे इथं काम करणाऱ्यांना अनेक आध्यात्मिक अनुभूती आल्या। स्वतः स्वप्नील भाऊंनी त्याच्या काही अनुभूती घेतलेल्या आहेत। गोरक्षनाथांची अनुभूती आहे, प्रभू श्री दत्तात्रयांची अनुभूती आहे, अशा अनेक अनुभूती या ठिकाणी म्हणजे चैतन्यमय वातावरण आहे या सगळ्या परिसरामध्ये। तर मी सर्वांना आवाहन करेल, तुम्ही तुमच्या घरातलं शुभ कार्य असू द्या किंवा एखादा दुःखद प्रसंग असू द्या, तुम्ही इथून पुढे संकल्प करा की अशा प्रचंड आत्मीयतेने काम करणारे जे गोसेवक आहेत त्यातलीच ही एक द्वारकाधीश गोशाळा आहे। तर मी सर्वांना आवाहन करतो, आपण या गोशाळेसाठी तन मन धनाने आपल्याला सेवा करायची असेल तरी आपलं स्वागत आहे। आपल्याला काही वस्तुरूपी दान करायचं असेल तरी आपलं स्वागत आहे। आपण जे करू शकता या गोशाळेसाठी ते करावं अशी मी विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय गोमाता।